की माझा याच्यावर एवढा जीव आहे. माझ्या मुलीनंतर आहे ना, मी स्वामीला माझा मुलगा सारखे मानते, की जी एक मुख जनावर आहे, त्याला न काय बोलता सगळं कळतं. त्याच्याशी बोललं. आदल्या दिवशी मी रात्री गेली, स्वामी म्हटलं आजपर्यंत सगळं कमवलं, उद्या हिंद केसरी घेऊनच घरी यायचंय, घरी तसं नाही यायचं म्हटलं. आणि त्यानं ऐकलं. काल मी जाऊन त्याला शब्दात दिली, सकाळी जवळ घेतलं, त्याची पप्पी घेतली, म्हटलं सगळ्यांचं कमवलंस तू, जेवढा केलेलं तुझं, तुला कष्ट मिळालं, कष्टाचं फळ. हिंद केसरी व्हावं म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप वाटत होतं मनापासून. आम्ही खूप प्रयत्न केले. लास्ट टाइम त्याला चान्स चुकलेला, पण आता आम्हाला असं वाटलं की मी काय करू शकते त्यासाठी. म्हणून म्हटलं मार्गशीर्ष महिना आहे, मी शंकराला म्हटलं तुझा वाहन आहे नंदी, हिंद केसरी सोमवार वार हिंद केसरी पुसेगावचं मैदान आहे, मी तुझ्यासाठी उपवास धरते. मी पूर्ण निरंकार दिवसभर धरत होती, संध्याकाळी उपवास सोडायचे. 8 दिवस मी या सोमवारपासून त्या सोमवारपर्यंत शंकराला आणि गणपतीला पाणी घालायला जायचे. सकाळी सूर्य उगवायच्या आत मी सकाळी 3 वाजता उठून 3:30 वाजता महादेवला पाणी घालून आले. म्हटलं एवढी ताकद आहे दोघांना, रायफल दादा आणि स्वामी. एक बैल पळून चालत नाही, दोघांना बी एवढी ताकद आहे. आज तुझे शंकराचं वाहन आहेत नंदी, दोघांना एवढी ताकद आहे की दोघं अतिशय जोमाने पळू दे आणि हिंद केसरी दोघं पण होते. म्हटलं माझी एवढीच इच्छा आहे, भविष्यात तुझं कितीही पळ काय पण आज हिंद केसरी हो. आणि मी देवाला सांगितले शेवटची मी तुझ्यासाठी प्रार्थना, मी आजपर्यंत स्वतःसाठी कधी नाही मागेल, मी याच्यासाठी मागते कष्टानं जे आहे ना सगळं स्वतः कमावले. अपेक्षा आहे प्रत्येकाचं एक नाही, बैल म्हणजे शेतकरी असू द्या अपेक्षानं जातो मैदानात. पब्लिक मुळे जे बैलांचं नुकसान होतं एक नाही, 1 नंबर चाकोरी 10 नंबर चाकोरी, तर मैदानात चाकोरी देऊ नये. खूप वाईट वाटतं, कारण बैल पुढे पळतो, त्याच्या कष्टानं पळतोय पुढं, पण पब्लिक मुळे बैल मार खातोय, त्याचं खूप वाईट वाटतं. आणि असं आपण लोकांना नाही सांगू शकत की पब्लिकनं मारलं, पब्लिकनं हे दिलं, कोणाला एक्सप्लेनेशन नाही सांगू शकत. मंडळी, जय जवान जय किसान. बैल पळाला की मालकाचं नाव होत असतं. मैदानं भरपूर होतात, परंतु जी मैदानं महाराष्ट्र केसरी असतात, हिंद केसरी असतात, अशा प्रत्येक मैदानात आपल्याला फायनलला राहिलेला एक बैल बघायला मिळतो. आज आपण आलेलो आहे चरेगावकरांच्या स्वामीच्या दावणीला. सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव नावाने एक गाडी पळते आणि ही गाडी आता महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय असा चरेगावकरांचा स्वामी. आपण अनेक आदत मैदानापासून बैलाला बघतो, इतका जबरदस्त पळ मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपल्या बरोबर मालक मंडळी सगळी स्वामीची आहेत. आज आपण कालच्या पुशेगावला जे हिंद केसरीचं मैदान झालं, या हिंद केसरीच्या मैदानाला सुद्धा फायनलचा मानकरी स्वामी ठरलेला आहे. त्याच्याबरोबर एनडी शेट यांचा रायफल, दोन्ही गाडी एकदम जबरदस्त पळाली आणि पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाच्या फायनलचा मानकरी राहण्याचे या गाडीनं मान मिळवलेला आहे. आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहे. मालकांशी आपण मन मोकळ्यापणाने एक मुलाखत साधूया. दादा नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम आपण हिंद केसरी मैदानाच्या फायनलला मानकरी झालात. माझ्या चॅनेल तर्फे तुम्हाला अभिनंदन किंवा शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. हा, काय स्वामीचा प्रवास कुठून किंवा आता एक तुम्ही म्हणता सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव, एक तुमचं व्यवसाय, या व्यवसायाच्या नावानं गाडी पळते. कधीपासून बैलगाडी शर्यतीचा नाद किंवा काय? नाद असा पहिल्यापासून होता, म्हणजे गावातली बैलाचा शर्यतीचा, पण आपल्या घरी काय बैल नव्हता. त्याच्या मागे एक 10 वर्षापूर्वी वडिलांनी घेतली होती, पण ते आपल्या असेच गटापर्यंत ठीक आहे, सीमेला राहत नव्हती. त्याच्यानंतर आता नवीन शर्यती चालू झाल्या, त्यावेळी मी एक होंडा पळताना बघितला होता.
त्यावेळी अचानक वाटलं आपलं घेऊया घरी वडिलांनी पण करमणूक होईल म्हणून घेतला हा खून स्वामी. म्हणजे वडिलांना तुमच्यापेक्षा जास्त आवड हा. हा. आणि त्यानंतर स्वामी अनेक मैदान गाजवू लागला. हो. कुठल्या कुठल्या मोठमोठ्या मैदानात राहिलेला आहे? त्याची सुरुवात खरी आदत महाराष्ट्र चॅम्पियन कोरेगावची लंपी नंतर मागच्या वर्षी मैदान झालं ना बघा, तिथून सुरुवात झाली. तिथं तो पहिल्यांदा राहिला. मग त्यानंतर परत मोठं मैदान म्हणलं तर आपले कोळे, परत आपले तांबे, परत फलटण, असं 2-3 ते मोठ्या म्हणजे राहिला. असं बऱ्याच मैदानात राहिलाय. पण कोरेगाव 2 वेळा सीमेला पाळलेला ना. हा, कोरेगावात काय होतं, सीमेला सामना झाला आदत मध्ये आणि तसा निकाल होता आपला, पण ती कमिटी म्हणली नाही डबल गाड्या सोडायच्या. मग डबल सोडल्यावर गाडी चांगली 1-2 टांग्यानं आपली लागली तिथे सीमेला. दादा नमस्ते. नमस्ते. सर्वात प्रथम स्वामी म्हटलं तर अनेक मैदानात मी बघितलेलं आहे की मैदान खराब असलं, मैदानाला पुढे उभं राहायला जागा नसली तर आपण गाडी सुद्धा पळवत नाही, माघारी घेऊन येत आहे. काय नाही, पहिला अनुभव आम्हाला वाईट होता एका मैदानचा. कारण आपण याच्या राजापूरच्या मैदानामध्ये तुम्ही आम्ही पहिली बाईट घेतली तेव्हा तुम्ही आम्हाला विचारलेलं. तेव्हा आम्ही आमच्या त्या ह्याच्या पलूच्या मैदानावर बैलाच्या पायाला लागलो होतो. तेव्हापासून आम्ही एक बोध घेतला होता की बाबा खराब जर मैदान असेल किंवा पुढे थांबायला जागा नसेल तर आपण एक पर्याय म्हणून आपण त्या मैदानावर जायचं नाही किंवा ते मैदान सोडून यायचं. तसं आम्ही विट्यामधून येऊन वाटर किरोलीला 2 नंबर आम्ही केलेला. तिथं मैदान बक्षीस भरपूर होतं चांगलं, पण पुढे थांबायला जागा नव्हती. मग ती मैदान सोडून आम्ही आपल्या वाटर किरोलीला आलो आणि तिथं आमची गाडी फायनल राहिली. पण आम्ही पण दुसऱ्यांना पण सांगतो जिथं बैलांना जागा नाही उभं राहायला थांबायला, कारण हा नंद्या याला पळायचं कळतं, कारण ब्रेक ही काय नाही या गाडीला. पुढे जाऊन कुठं खड्डा असला, कुठं नाला असला, ओढा असला, त्या जाऊन बैल पडू शकतात आणि ती मुक जनावर त्याला काय कळत नसते. म्हणून बैलगाडी मालकाने पण तो बोध घ्यावा आपलं की अशा मैदानाला जाऊच नाही. आता स्वामी अनेक मी म्हणतो स्वामी जसा पळताना बघतोय स्वामी तर चांगलाच पळतो, परंतु काय छोट्या मैदानात स्वामीनं मार खाल्लाय, परंतु महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी मैदानात स्वामीनं तुमचं नावच राखलंय. हो, त्याचा म्हणजे आम्हाला त्याच्यावर आमच्यापेक्षा जास्त विश्वास आहे. म्हणजे का तर गेल्या वर्षी जेवढी मानाची मैदान होती, समजा पहिला आम्हाला झालं कोरेगावचा आदत चॅम्पियन, तिथं आमची गाडी राहिली. त्यानंतर आम्ही हायटोन टेलर्सवाल्यांनी भरवलं पश्चिम महाराष्ट्र केसरी आदत चॅम्पियन, तिथे 1 नंबर केला. त्याच्यानंतर कोळ्याला पळालो, ते महाराष्ट्र केसरी मैदान, तिथं पळून झाल्यानंतर राजापूरला गेलो, ते मानाचं मैदान, तिथे 1 नंबर केला. औंधला पळलो, औंधला आमची गाडी राहिली. औंध नंतर उंबारड्यामध्ये आमची गाडी राहिली. म्हणजे जेवढी मानाची मैदान होती तिथं आम्हाला नाराज केलं नाही. आणि आम्ही ज्यावेळेस आम्ही काही मार खाल्लाय त्यावेळेस आम्ही विचार केलाय मार कशामुळे खाल्लाय आम्ही, आणि जर गाडी एखादी पळत असली चांगली तर ती आम्ही फोडायच्या नादाला लागत नाही शक्यतो. का तर त्याच्यामध्ये बैलांना पण एकमेकाचा आधार असतो. कुठला बैल कुठं कमी पळतो तर त्यावेळी दुसरा बैल शेजारचा त्याला सावरून घेऊन पुढे पळत असतो. मग मालकांनी अशा गाड्या जर गटत असल्या तर त्या फोडूनही पण. तुम्ही म्हटला की गाड्या फोडू नये, आपल्या बऱ्याच गाड्या म्हणजे 2-3 बैलांबरोबर स्वामी कंटिन्यू पळत होता. अशा कुठल्या कुठल्या गाड्या आहेत? पहिला तर वाघिरीचा बादल, त्याच्याबरोबर ती गाडी त्या सीझनला कुणाला गावलीच नाही. आणि आम्ही म्हणजे असं गुलालचं पोतं आमच्या गाडीत आम्ही घेऊन जायचो, एवढा ठाम आम्हाला विश्वास. कारण तुम्ही बैल मालका कोणाला पण विचारा, वाघिरीची बादल आणि स्वामीची गाडी म्हणजे कोणाला सापडली नाही. कोरेगावच्या आदत चॅम्पियन मैदानला आम्ही 9 नंबर तासावनं गट काढला, 9 नंबर तासावनं 2 वेळा सेमी काढला, आणि तुम्ही पण ते त्या मैदानाला होता लावला. मग त्या अनुभवावरून आम्हाला असं आलं होतं की जिथं जी गाडी राहील तिथं ती गाडी राहायची. पण कालांतराने ती आमची गाडी फुटली. त्यानंतर आमचा पायरा झाला हरण्याबरोबर मुरदरीच्या. ती गाडी म्हणजे अशी पळायची जशी बादल आणि स्वामीच्या गाडीला स्पीड लागायचं तसं त्या गाडीला पण स्पीड लागायचं. पण नंतर पावसाच्या टायमिंग मध्ये आम्ही ती गाडी जरा फुटली आमची. मग त्यानंतर आता रायफळवरून आमची गाडी कंटिन्यू पळते. आणि आम्हाला त्याच्या अगोदर साथ दिलेली पुदेवाड्याच्या तेजानं ती गाडी जाईल त्या मैदानाला आम्ही राहिलेलो आहे. पण काय वेळेस होतं बायचान्स बाबा आमची ती गाडी पळली नाही, पण पुढे ती गाडी आमची एक पळली. पुन्हा कुटरावाडीचा रावण एक, ती गाडी म्हणजे कसं 3 मैदान आम्ही खेळली, 3 मैदानामध्ये 1 नंबरचा मानकर आहे. 2 चोरडला झालं, राटणीला झालं, पुन्हा तुमच्या लाडेगावला झालं. 3 वेळाला 1 नंबर केला त्या गाडीनं. म्हणजे असं कधी मार नाही खाल्ला. म्हणून बैल जर पळत असली, गाडी गटत असली तर गटलेली चांगली. त्याच्यामुळे तुमचा आवड जो बाकीचा खर्च आहे आपल्याला वाटतं आपण टॉप मध्ये पळावं. सगळी बैल सगळी मालकं कशासाठी पळतात तर गुलालासाठी. पैसा काही कोणाच्या आयुष्याला पुरत नाही बैलगाडी क्षेत्रातला, हे सगळ्यांनी माहित आहे. 1 रुपया मिळतो, 2 रुपये खर्च आहे. मग जर गाडी गटली तर तुमचा जो बाकीचा खर्च आहे तो थांबतो आणि तुम्हाला 4 पैसे राहतात. पण आता आपण जेवढी मैदानं पाळलाय तेवढ्या मैदानात
किती मैदानामध्ये स्वामी राहिलेला आहे आतापर्यंत? आम्ही आतापर्यंत एक 40-45 मैदान खेळली असतील किंवा 50 मैदान खेळली असतील. 50 मैदानामध्ये आमचं 35 ते 36 गुलाल आहेत. 10-15 मैदान आम्ही मार खाल्ल्यात. आणि आता मध्यंतरी असं म्हणजे सगळीकडे आता चर्चा होती ना की थोडासा स्वामी रिवर्स आलाय हा. किंवा अशी सुद्धा चर्चा होती की नाही होती त्यावेळेस आम्हाला खरं पायऱ्याला पण त्रास झाला. आम्ही बऱ्याच जणांना कॉल केले पण त्यावेळेस आम्हाला बैल बऱ्यापैकी लोकांनी नाहीच म्हणले. पण नंतर टिलूबाईला फोन केला, इम्रान पटेल वाघेरी आणि आपले वजीरचं मालक, ते दोघं म्हणले बैल देतो. मग त्यांनी आम्हाला मायनीच्या मैदानाला आणि वडगावच्या मैदानाला बैल दिला. गाडी 19-20 म्हणजे मार खाल्ला पण गाडी चांगली पळाली, तिथून आमचा सूर लागला. पण पावसाळ्यात आमचा बैल पळत नाही हे आम्हाला माहित नव्हतं, कारण पहिलाच नंदी आमच्या दारात आहे. कारण पावसाळ्यामध्ये पहिल्या सीझनला आदतमध्ये तो लचकला होता. मग त्याच्यामुळं थोडा जरी चिकूल लागला पायाला तरी बैल रान काढत नाही. आणि ते आम्हाला पावसाळ्या संपायच्या टायमिंगला समजलं. पण त्यातून आम्ही भरपूर बोध घेतला आणि पुढे आपली वाटचाल चालू ठेवली. दादा मोठ्या अभिमानानं सांगू इच्छितो की मी बऱ्याच मुलाखती घेतो, सर्वसामान्य बैल मालकांचे घेत असतो. एक 4-5 मुलाखती घेतल्या, त्यामध्ये सांगितलं की सगळ्यात आम्हाला चरेगावच्या स्वामीनं पायरा दिला. म्हणजे बैल तुमचा एवढा पळतोय तर तुम्ही सर्वसामान्य बैलांना सुद्धा पायऱ्या दिल्यात. आता बाकीचे सगळे बैलवाले म्हणतात आम्ही बैल देतो, सगळ्यांना देतो, पण असं कोणी सांगितलेलं तुम्ही तर मला कुठल्या मुलाखतीत नाही जसं स्वामी देतात. आम्ही सगळ्यांना बैल, ज्याचा बैल पळत असेल त्याला बैल 100% देतो. पण लोकांनी पण का नाही, खरंच ऍक्च्युली आपला पळत असला का नाही बैल मागावं, बारक्या खोंडांना वासरांना ह्यांना मागून आम्ही तर देणार नाही. उगाच आमच्याकडून नाही काढून कशाला घ्यायचं. आणि बारक्या खोंडांना का देत नाही, आम्ही खोंड घालून पण बैल, एखाद्याचा खोंडा एखादा जीव असतो, काय मोडतोड झाली काय लागालागी झाली तर परत ही नको म्हणून आम्ही देतच नाही बैल आदतला मुळात. चांगल्या म्हणजे त्या मापाचा बैल पळणार असेल ना, आता समजा ह्या मैदानात पळा आम्ही गेलो, त्या मैदानात तो बैल पळायला असता आम्हाला सांगा बाबा ह्या गटात आमचा बैल पळणार आहे बघा, तुम्हाला आवडलं तर आम्हाला बैल आम्ही 100% देऊ. आता माऊलीची मी मुलाखत घेतलेली, शेठचा फोन आला होता मला की आम्ही माऊलीला सुद्धा स्वामी देऊ म्हणून. म्हणजे पळणाऱ्या प्रत्येकाला आपण आपला पळतोय आज म्हणल्यावर सगळ्यांना देऊ. गाडी जर पळत असली राहत असली गुलाल तर आपल्याला द्यायला काय. आणि तुम्ही बघितलं आता पण स्वामी कुठल्या चर्चेतल्या मोठ्या बैलांच्यावर कधीच पळाला नाही. आतापर्यंत आपण काय पळतोय आपण, वायदी घेतली पण नाही दिली असं काहीच नाही. दिली भरपूर स्वामीला घडवताना आदत मध्ये आम्ही भरपूर वाईट दिलं. आता आपल्याला जे तुम्हाला सांगते स्वाम्यामध्ये त्यांना विचारा तुम्ही भाडं मागितलं किंवा खर्च, मी गाडी सुद्धा मी स्वतः टाकतो जरी आपण बैल दिला तरी. आता काय झालंय, बैलगाडी क्षेत्रात बोलू नाही, परंतु अशी चर्चा उठते की बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल इंजेक्शनावर पळतात किंवा इतर गोष्टींवर पळतात, हे कितपत सत्य आहे? खरं तर ऐक नाही, बैल इंजेक्शनवर ह्याच्यावर काही पळत नाही. म्हणजे पॉवर बूस्ट आपण कुठल्या भरपूर कंपन्यांची औषध असतात, पण नॅचरल जेवढा बैल पळेल म्हणजे स्वतःचा, आपण काय एक दिवस ओव्हरलोड बोजा घेऊन चालू शकतो, 2 दिवस चालू शकतो, तिसऱ्या दिवशी आपल्याला सुद्धा काम करणं शक्य नसते. तसं हे जनावर आहे. तुम्ही इंजेक्शन ही देत असाल, कोण देते कोण देत नाही आम्हाला माहित नाही. पण पाठीमागं आम्ही एकदा याचा पॉवर डॉक्टर आहे त्याचे गावचे ते आले, मग ते त्यांचा आम्ही सत्कार आम्ही घेतला होता घरामध्ये, ज्यावेळेस कुठल्या मैदानाला कोळ्याच्या मैदानाला राहिला त्यावेळेस. मग आम्ही त्यांचा सत्कार घेऊन आम्ही आपलं पोस्ट आमच्या ग्रुपवर टाकली, तर बरेच जण म्हणले की स्वामी पॉवर डॉक्टरांचा पेशंट आहे. अरे पेशंट काय, हा का पळतोय, कशासाठी पळतोय, हे कुणी त्याच्या मागचं तात्पर्य घालणार. मग त्यावेळेस मी आदतमध्ये लचकलेला व्हिडिओ होता ना, अक्षरशः आम्ही 4 महिने सगळी माणसं 3-4 महिने बैल बाहेर काढला होता पूर्ण सीझन. त्या डॉक्टरने सांगितलं मी जेव्हा सांगेल तेव्हाच बैल बाहेर काढायचा नाही तर बैल बाहेर काढायचा नाही. मग ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की बैल मैदानाला बाहेर काढा, त्या दिवशी आम्ही बैल मैदानाला बाहेर काढला आणि त्यांच्यामुळं आत्ता यो बैल पळतोय. मग ते आमच्यासाठी देव झाले. मग देवाचा जर तुम्ही सत्कार केला त्यात इंजेक्शनाचा पेशंटचा प्रश्न कुठून आला? मग जे आदले मधले बागड बच्चे असतात का नाही, पायरा जसा फुटतो का नाही तो मालकामुळे कधी फुटत नाही, तो फुटतो कोणामुळे, जी मधली गँग असती ती एकाचं 2 दुसऱ्यांना मालकाला सांगत असते. परवा बघा अक्षय मोरेची मुलाखत झाल्या गोरलीच्या, त्यांनी पण तेच सांगितलं, मालकांच्या मुळे कधी कुठला पायरा फुटत नाही, मधले जे लोक असतात त्यांच्यामुळे होतं. तसं हे आता डॉक्टरांचं झाले. कोणतरी मग म्हणणार ते इंजेक्शनावर पळते, कोण म्हणणार गोळ्यावर पळते, पण किती दिवस पळेल? दादा आता काय तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामी सोडायला बी तुम्ही असताना स्वामी वरती पळत वरती येणारा बी तुम्ही असताय. असं काय सांग, स्वामी बद्दल सांगायला एवढं कमीच आहे, कारण की स्वामीनं जसं आमच्या गावाचं किंवा आमच्या सगळ्या टीमचं जसं नाव मोठं केलंय, तसंच काही गोष्टी पण अशा आहेत की माझं स्वतः वैयक्तिक माझं स्वामीनं काय केलंय, आज स्वामी पळतो, घेऊन पळतो, सोडणं धरणं ह्या गोष्टीमुळे काय झालंय, एक 4 माणसं ओळखतात मला.
4 माणसं ओळखतात आणि 4 माणसातून एक 4 बैल मला मोठ्या चांगल्या ह्याच्यात हाक मारतात बाबा सोडायला धरायला. त्यामुळे एक 4 माणसात नाव त्यानं चांगल्या प्रकारे माझं घडवलंय आणि त्याच्यापासून भरपूर काय भेटलं. आणि आता स्वामीचं गाडी आपली कोण कोण हाणतंय किंवा काय? आता सध्या बाळू ड्रायव्हर मांडवायचे, सोमा ड्रायव्हर असतो तरडचा, मोरा ड्रायव्हर असतात आंबेगावचे. डॉक्टर साहेब नमस्ते. नमस्कार. आता हा तुमच्या पाठीमागे जो नंदी उभा राहिलाय काल हिंद केसरी मैदानाचा मानकरी झालाय, एक तुम्ही त्याचा उपचार करत होता किंवा त्याला जेव्हा लागलं होतं त्यावेळेस तुम्ही उपचार करत होता, आज या बैलाने एवढं नाव कमावले, काय सांगताल त्याच्याविषयी? आता उपचाराचं जर बोललं तर याला उपचार कधी लागलाच नाही, परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येक बैलाला शारीरिक समस्या येतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मी डॉक्टर म्हणून आहे आणि स्पेशली मी स्वामीचा डॉक्टर आहे असं म्हटलं तरी पण काही हरकत नाही, कारण माझंच आहे. जर माझ्या कुटुंबाच्या सदस्याचा त्याची जर दक्षता मी नाही घेतली तर मी पशुवैद्यक म्हणू शकत नाही. आणि महाराष्ट्रातील कोणताही नामवंत बैल असू द्या, त्या प्रत्येकाला डॉक्टरची गरज असतेच, परंतु उपचारावर पळवणे ही गोष्ट मला काही मान्य नाही आणि स्वामीच्या बाबतीत ती तशी कधी होत नाही. स्वामी हा अंगच्या ताकदीने पळणारा बैल आहे आणि त्याच्यासाठी खरं श्रम हे या कुटुंबाचंच आहे. मी डॉक्टर म्हणजे त्याचा आपण काय म्हणूया की जो ऑब्झर्वेशन करणारा डॉक्टर, त्याच्यावर लक्ष ठेवणारा, देखरेख करणारा, असा एक त्यांचा फॅमिली डॉक्टर आहे आणि मी याचा फॅन आहे. प्लस हा सुरुवातीच्या काळी ज्या काळामध्ये स्वामी पाळणारच नाही असं ज्या वेळेला लोक म्हणत होते त्या काळात हा मी चांगला करू शकलो आणि हा उद्या जो आला तो आज अखेर किंवा याच्याही पुढं हा असाच राहणार आहे. परंतु हा व्हिडिओ बघणारे जे कोणी असतील त्यांनी माझ्याकडे एक डॉक्टर म्हणून न बघता पशुवैद्यकीय सेवा कशी घ्यावी, आपल्या जनावरांच्या समस्या काय असतील त्या कशा सोडवायच्या याच्यावर भर द्यावा. बैल पळालीच पाहिजेत अशा उपचाराकडे वळू नये. याच्यामध्ये वेगवेगळ्या डॉक्टरांच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात आणि याच्यामध्ये काही औषधं वापरली जातील हे तेच डॉक्टर ठरवतात. त्याच्यामुळं हा एक बैल विदाऊट ट्रीटमेंट, विदाऊट स्टेरॉइड, विदाऊट पेन किलर, स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर पाळणारा आणि सगळ्यात महत्वाचं या स्वामीच्या मालकांच्या निगेवरचा बैल आणि त्यांच्या श्रमातून उभा राहिलेला बैल आहे, एवढंच मी या निमित्तानं म्हणेन. काल हिंद केसरी झाला, आपल्याला जेव्हा कळलं असेल काय भावना होत्या तुमच्या त्यावेळेस? आता हिंद केसरी झाला म्हणजे माझा स्वाभिमान येतो. अनेकांचे फोन मलाही आले, मलाही विचारलं डॉक्टर साहेब तुमचा स्वामी हिंद केसरी झाला कसं वाटतंय, तर काय मला ही रुटीनची गोष्ट आहे, तो नेहमीच बक्षीस आणतो, परंतु हिंद केसरी झाल्यानंतर आणखी एक स्वाभिमानाची गोष्ट जरा ती निर्माण झाली आणि यापुढे स्वामी हा असाच उजेडात राहील ही मात्र मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि स्वामी निरोगी राहील याची काळजी घेण्यासाठी मी आहे. ते तुमचा युट्यूब चॅनल बघणाऱ्या सगळ्यांच्यासाठी एक विनंती करतो की तुम्ही तुमच्या बैलांना, कोणत्याही बैलांना आपला बैल का पळत नाही, आपला बैल कुठे कमी पडतो याच्यावर भर द्या. विनाकारण जर बैल पळत नसतील, आपण सतत गटात मार खात असेल, सेमीमध्ये मार खात असेल तर 5 ते 10 वेळेला अशा लोकांनी प्रयोग करावा. अन्यथा गटातून मार खाणाऱ्या लोकांनी बैलच पळवू नयेत असं मी या निमित्तानं स्वच्छ म्हणेन. आणि जे काही पळत ज्यांना आशा आहेत त्यांच्यासाठी बैलगाडी क्षेत्रामध्ये मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून किंवा या स्वामीच्या निमित्तानं मी आज इथे आहे. जर कोणाला माझी पशुवैद्यकीय मदत हवी असेल, सल्ला हवा असेल तर तो मोफत दिला जातो. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आणि माझा संपर्क नंबर आहे 9822890722. हा माझा व्हॉट्सअप आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे. याच्यावर 24 तास सेवा दिली जाते. 24 तास मी उभा असतो. महाराष्ट्रातील कोणत्याही पशुमालकांना माझ्याशी संपर्क करावा, मी त्यांच्यासाठी किंवा या जनावरांच्यासाठी तयार आहे. जिथपर्यंत माझी बुद्धी चालते किंवा जिथपर्यंत मला शक्य आहे तिथपर्यंत मी सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी मी तुमच्या चॅनलचे आणि या स्वामी कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. मित्रांनो बघा, आपण तर म्हणतो अनेक डॉक्टर आपण पैशाच्या मागं इतर गोष्टींच्या मागं पळताना बघितलं, परंतु सेवा देणारी लोक कमी असतात आणि सेवा देणारी माणसं जिथं असतात त्याच ठिकाणी ही माणसं भेटली जातात.
खरोखर डॉक्टरांनी मोलाचा सल्ला दिला. त्यांना सांगितलं तुमचा जर तुमच्या बैलाची ताकद ओळखा, तुमचा बैल किती पळतोय हे ओळखा आणि तर तुमचा बैल पळवा. गटाला मार खात असेल तर तुम्ही त्या भानगडीत पडू नका असं डॉक्टरांना सल्ला दिला. खरोखर एक मोलाचं मार्गदर्शन. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू. आपण यश तर मिळवताय पण काही टायमिंगला निराशा सुद्धा आली असेल. कंटिन्यू तुम्ही विजय मिळवताय पण त्या सातत्य टिकवण्यात बी अडचण बरेच येत असतील. नाही, अडचणी भरपूर आल्यात. म्हणजे एक अडचण अशी तुम्हाला सांगून पटणार नाही की आमचा पावसाळ्यात जो काळ होता ना, आम्हाला बैल नव्हती पळायला. म्हणजे आम्ही कुणाला फोन करू, कारण मला याला पैरं भेटत नव्हते. म्हणजे एक महाराष्ट्र केसरी बैल, एक आदत चॅम्पियन, पश्चिम महाराष्ट्र केसरी, एवढी किताबाचं मानकरी असून पायऱ्याला बैल न भेटणं हे तुम्हाला पटणार नाही. पण माझी एक वैयक्तिक कंडिशन तशी होती. मी, माझा मित्र परिवार अक्षरशः याच्या पायऱ्यासाठी प्रत्येक जणाला फोन केला. ज्यांना कधी गुलालाची माहिती नाही, ज्यांना आम्ही कुठं नेऊन टेकवले, त्यांनी सुद्धा आम्हाला पायऱ्याला दिलेले नाहीत. त्यावेळेस वैयक्तिक आम्ही 60-70 हजार रुपये वायदी दिल्या बैलाला. दिल्या का तर दिल्या, गाडी भाडा खर्च वेगळा असतो, वायदी. त्यानंतर हा दुसरा सूर लावलाय. पण आज सगळी तुम्ही कुठल्याही बैल मालकाला फोन लावा, काय करा आणि मला विचारा की बाबा आम्ही कोणाकडून 4 पैसे घेतल्यात का. आता राजापूरचा राजा पळत होता, त्या बैलाला ती भरपूर म्हणायची बाबा आमचा बैल पळतोय पण आम्हाला बैल भेटत नाही. मग निंबूच्या मैदानाला त्या माणसाला आला तो खरं त्याची गाडी भाडं द्यायची सुद्धा परिस्थिती नव्हती. आम्ही निंबूतला मैदान केलं, तिथं गाडी आमची सीमेला मार खाल्ली. पण त्या ड्रायव्हरचा खर्च, गाडी नोंदवायचा खर्च, सगळा खर्च आम्ही दिला. त्याला 1 रुपयानं आम्ही काय बोललो नाही. गाडी पळली. पण तो बैल तिथून 7 मैदान सलग फायनल राहिला. आणि तुमच्याच मार्फत एक मुलाखत झाली असेल, अजून एक मुलाखत झाली, त्यांनी आमचं नाव घेतली. स्वामीवाल्यांपासून आम्हाला सूर लागला. रायफल आता इंडिशेट पाटलांची एवढा खूण चांगला आहे. त्याचा दात खरा तर टेम्पला धडकून पडलेला, तसा आत्ता तो दुसरा झालाय. ज्येष्ठ 8-15 दिवस झाला असतो. मग आदत वयामध्ये तो पण हिंद केसरी झालाय ना. मग गाडी बैल पळतात. पण सारखं जर तुम्हाला फोन आहे, आता हा गुलाल राहिला, उद्यापासून आम्हाला फोन नेहमीप्रमाणे चालू होतील बैल द्या. पण आम्ही पण आता जरा बघून विचार करून 4 अटक कमी खेळू, पण गुलालात राहायचा प्रयत्न करू. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण कोणाचा मित्र नाही, भावाचा सुद्धा मित्र नाही. भावाचा पद असला, तुम्ही गावची गाडी कुठली पळते का तेवढं मला सांगा. क्वचित एखाद्या वेळेस गावची गाडी पळत नाही, तर गावागावात सुद्धा वैमनस्य असते. कुणाला बघावं तर कुणाला नाही बघवत. आमच्या गावामध्ये तसं काही नाही. सगळे याच्या पाठीमाग उभं राहतात, ठाम उभं राहतात. लहान मुलापासून याचं गाणं, आम्ही गाणं बनवलं याचं स्वामीचं मुंबईवाल्यांच्या पासून, सगळी गाणं लावून बसतात. आणि काल आम्हाला निकाल पुकरायच्या अगोदर गावातनं फोन आला की गाडी राहिली म्हणून. कालचा आनंद काय होता की जेव्हा गाडी बसली कळालं? घरातलं म्हणजे त्यांचं म्हणजे असं बोलू शकत नाही, तो आनंद आम्ही व्यक्त करू शकत नाही. पण आज आम्ही सेलिब्रेशन म्हणून गाव जेवण ठेवले. गावातली सगळी जेवायला येणार, त्याची मिरवणूक असणार. नंबरला महत्व नसते, गुलालात महत्व असते. आणि महत्वाचं म्हणजे पुशेगाव. आम्ही गेल्या वर्षी गट काढला होता, सीमेला आमच्या गाडी आडवी आली, आदत होता बच्चा. पण दुसऱ्या वर्षीच पुशेगावचं मैदान स्वप्न पूर्ण झालं आमचं. आणि आम्ही आमच्या वडिलांच्यासाठी बैल पळवतो. आम्हाला ह्याच्यापासून मिळगत भेटावी म्हणून काय नाही. आणि सोनाली आमची बहीण आहे, बंगल्यावर पण नाव तिचंच आहे. सगळ्या गाड्यांच्यावर तुम्ही गाडी बघितला असेल आता, सगळ्यांच्या नावं तिचे आहेत, आमच्या नाव काय नाही. सोनाली एंटरप्राइज म्हणजे तिचं आमचा व्यवसाय आहे, आमच्या डीलरशिप आहेत. पण आम्ही व्यवसाय करून हा नाद जोपासतो. आम्ही 3 पण भाऊ असतो अड्ड्यावर, वडील आम्ही 3 भाऊ. पण आम्ही अगोदर आम्ही स्टेबल आहे, त्यानंतर हा नाद करतोय. असं नाही की आपण बाबा काहीतरी आपलं उगाच गेलो नाद केला म्हणून. मग बाकीच्यांनी पण तसंच करावं, आधी स्वतःच्या पायावर उभं राहून या नादामध्ये पाडावं. नाहीतर काय होते, खर्च या नादामध्ये तुम्ही बघताय, प्रत्येक अड्डा नाही म्हणलं 10-15 हजार रुपये खर्च जातो. त्याच्या पद्धतीने ते नियोजन करायला लागते. आता स्वामी पळतोय, स्वामी बरोबर आता आम्ही आदत बच्चा पण दावणीला तुमच्या बघितलाय. हो, काय नाव किंवा काय खरेदी कुठून? हे आम्ही, आमचा एक मित्र आहेत तुमच्या ह्याच्यात, कुठलं गाव रे, रेट्रे जवळ, किल्ले मच्छिंद्रगड, तिथून त्यांनी आमचं जोडीदारच आहेत. मग त्यांना आम्ही सांगितलं होतं की एखादा बच्चा आदत असला तर आम्हाला सांगा, आम्हाला खरेदी करायची. हा त्यांनी घेतला होता, पण महिनाभर त्यांनी ट्रेनिंग दिलं होतं. दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो. पहिल्यांदा नागटांचं मैदान केलं, गट काढला, सेमीला 6 नंबर 10 नंबर तासावर 2 नंबरला गाडी उतरली, पहिलंच मैदान. पण नागटांचं गट आम्हाला पास झाला, आम्हाला जरा
चांगलं वाटलं. आणि खरेदी म्हणजे हे जे असे आहे, थोडक्यातच आम्ही घेतलेलं आहे, पण त्याची रक्कम आणि याची रक्कम सेमच आहे. जसा आम्ही तो दे आणि घरची गाडी पण आम्ही आणून बघितली. ह्याला पहिल्यांदा स्वामीने ट्रेन केलाय. ह्याच्यावर सुट्टीला कुठलाही बैल घालायचा ह्याच्यावर आणि याला तासाला लावून दाखवायचं. स्वामीला सुद्धा आपले पळून देत नाही. असंही आहे. एवढा तळ आहे ना याला की तुम्ही सुद्धा विचार करला की एवढा तळ याला कसा आहे. मित्रांनो, बैलगाडी शर्यत ही नावासाठी आणि नादासाठी खेळली जाते. या ठिकाणी कुठल्याही पैशाच्या भावनेनं मैदानात आलं जात नाही. अनेक लोकांच्या मुलाखतीतून आपण यांचं नाव ऐकलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं, आज बैल हिंद केसरी झाला. माणसाला, मालकाला आनंद होतो, परंतु अख्ख्या गावाला तो आनंद साजरा करण्याचा आज क्षण आहे. कारण मित्रांनो, अख्ख्या गावासाठी गाव जेवण घातलेलं आहे आज या स्वामी बैलांच्या मालकानं. की बघा, जेवणाची पाठीमागं तयारी सुद्धा चालू आहे. साहित्य येऊन पडलेलं आहे आणि संध्याकाळी गावामध्ये बैलाची गावातून संपूर्ण मिरवणूक निघणार आहे आणि जेवणाचा फार मोठा कार्यक्रम आहे. मंडळी बघा, अनेक नावानं, मुलीच्या नावानं पळत असतं, एखाद्याच्या पत्नीच्या नावानं गाडी पळत असतो, परंतु सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव, सोनाली ताई आपल्या बरोबर आहेत. जे स्वामीचे मालक आहेत त्यांची बहीण आहे. बहिणीच्या नावानं ही गाडी पळते आणि आज हिंद केसरी बैल झाला. ताई या ठिकाणी आलेले आहेत. ताईंकडून आपण थोडस 4 शब्द बैलाविषयी ऐकून घेणार आहोत. ताई नमस्ते. नमस्कार. काय काल आनंद होता ज्यावेळेस लाईव्ह तुम्ही बघितलं असेल की तुमचा स्वामी हिंद केसरी मैदानाला फायनलला राहिला? आम्हाला जेव्हा सेमीफायनलला जेव्हा कळालं की स्वामी थोडक्यात म्हणजे इतक्या फास्ट त्यानं जी निकाल रेषा गाठली, एवढा आनंद झाला. आम्ही सगळ्यांनी घरात जल्लोष उड्या मारल्या, जरी किती बी नंबर फायनल येऊ दे, पण सेमीत बसला, हिंद केसरी झाला, ह्याच्यातच आम्हाला खूप आनंद आहे. एवढा म्हणजे सगळे खुश झालो. आता तुमच्या नावानंच गाडी, काय एवढं तुमच्यावर प्रेम आहे की तुमच्याच नावानं गाडी पळते? माझा ऍक्च्युली घरातल्या प्रत्येक माणसावर खूप जीव आहे. पहिल्यापासून मी घरासाठी म्हणजे जे काय करेल ते घरासाठी. पण मला काल असं वाटलं की ह्यांनी वेगवेगळे नावं ट्राय केली, पण मी म्हणते तुम्ही सोना एंटरप्राइजेस नावानंच गाडी नोंदवा. गाडी मधनं येणार, गटाला बी, सेमीला बी, फायनल आहे, तुम्ही टाका म्हटलं. पण मला एवढा अभिमान वाटतं, आज इथं गावात माहित होतं सोनाली कोण आहे, पण अख्ख्या महाराष्ट्रात कळायला लागलं की सोनाली कोण आहे. आणि प्रत्येक वस्तू, प्रत्येक बिझनेस, इव्हन मला स्वामी पहिल्यानं या अख्ख्या महाराष्ट्रभर माझं नाव केलं की सोनाली कोण आहे ते. आणि आज खरंच मी खूप त्याचा शतशत आभारी आहे की आज अख्ख्या चरे गावात, महाराष्ट्रात सगळं त्यानं आपल्या गावाचं नाव केलं. आज आम्हाला असं कळालं की तुम्ही बैलासाठी उपवास धरला होता किंवा काय? नाही, ऍक्च्युली माझी खूप इच्छा होती त्यानं हिंद केसरी व्हावं म्हणून. आम्हाला सगळ्यांना खूप वाटत होतं मनापासून. आम्ही खूप प्रयत्न केले, लास्ट टाइम त्याला चान्स चुकलेला, पण आता आम्हाला असं वाटलं की मी काय करू शकते त्याच्यासाठी. म्हणून म्हटलं मार्गशीर्ष महिना आहे, मी शंकराला म्हटलं तुझा वाहन आहे नंदी, हिंद केसरी आहे, सोमवार वार हिंद केसरी पुसेगावचं मैदान आहे, मी तुझ्यासाठी उपवास धरते. मी पूर्ण निरंकार दिवसभर धरत होती, संध्याकाळी उपवास सोडायची. 8 दिवस मी या सोमवारपासून त्या सोमवारपर्यंत शंकराला आणि गणपतीला पाणी घालायला जायचे, सकाळी सूर्य उगवायच्या आत. मग त्या दिवशी मला कळालं की मी हे म्हणत होते आदल्या दिवशी राहायला जायचं, म्हटलं आदल्या दिवशी कोणीच नाही राहायला जायचं, बैल घरातनं सोमवारीच बाहेर काढायचं तुम्ही. सोमवारी सकाळी आम्ही सगळे हे स्वामीचे जे सगळे स्वामी प्रेमी आहेत, सकाळी 3 वाजता इथं हजर होते सगळे मुलं आपुलकीनं. सगळ्यांनी केलं. मी सकाळी 3 वाजता उठून 3:30 वाजता महादेवला पाणी घालून आले. म्हटलं एवढी ताकद दे दोघांना, रायफल दादा आणि स्वामी, एक बैल पळून चालत नाही, दोघांना बी एवढी ताकद आहे. आज तुझे शंकराचं वाहन आहेत नंदी, दोघांना एवढी ताकद आहे की दोघं अतिशय जोमाने पळू दे आणि हिंद केसरी दोघं पण होऊ दे. म्हटलं माझी एवढीच इच्छा आहे, भविष्यात तू कितीही पळ काय पण आज हिंद केसरी हो. आणि मी देवाला सांगितले शेवटची मी तुझ्यासाठी प्रार्थना, मी आजपर्यंत स्वतःसाठी कधी नाही मागेत, मी याच्यासाठी मागते कष्टानं जे आहे ना हे सगळं स्वतः कमावले. आज जर तू त्याला दिलं नाही ना तर मी कधीच तुझ्या पुढे हात जोडणार नाही. पण असं काय नक्की या खेळातून, या क्षेत्रातून काय मिळतंय, काय म्हणजे काय तुम्हाला नक्की त्यातून भावना उत्पन्न? एक अभिमान जी म्हणतात ना की माझा याच्यावर एवढा जीव आहे. माझ्या मुलीनंतर आहे ना मी स्वामीला माझा मुलगा सारखे मानते, की जी एक मुख जनावर आहे, त्याला न काय बोलता सगळं कळतं. त्याच्याशी बोललं, आदल्या दिवशी मी रात्री गेली, स्वामी म्हटलं आजपर्यंत सगळं कमवलं, उद्या हिंद केसरी घेऊन येत घरी यायचंय, घरी तसं नाही यायचं म्हटलं. आणि त्यानं ऐकलं. काल मी जाऊन त्याला शब्दात दिली, सकाळी जवळ घेतलं, त्याची पप्पी घेतली, म्हटलं सगळ्यांचं कमवलंस तू, जेवढा केलेलं तुझं, तुला कष्ट मिळालं, कष्टाचं फळ. आणि खूप अख्ख्या गावाची इच्छा होती की त्यानं हिंद केसरी बनावं, बनला तो. आता बैल सगळ्याला मारतोय पण तुम्हाला मान सुद्धा हलवत नाही? नाही, ऍक्च्युली तो त्याला कळतं बोललेलं, मला सगळे हसते तू त्याच्याशी बोलते, पण तो खरंच त्याला सांगितलं ना सगळं कळतं. सकाळ जेव्हा जाणार ना गाडी जाईपर्यंत मी म्हणते
हे केलं का ते केलं का हे घेतलं का शेडनेट घेतलं का त्याला पाणी पाजायचं घेतलं का त्याचं टापर घेतलं का सगळं मी सांगितलं. त्याचा एक टॉवेल आहे तो टॉवेल नेहमी आठवण आहे त्याच्यासाठी तो लकी टॉवेल आहे. प्रत्येक गोष्ट जाईपर्यंत अरे सगळं केलं का कारण मी त्याच्यासाठी इतकी धडपडते सकाळ उठल्यापासून. एक जीव आहे त्याच्यावर माझा खूप पहिल्यापासून. नक्कीच मित्रांनो, तळमळ बघितली आपण. तळमळ असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. एक घरातील सदस्य मुलाप्रमाणे जपलाय म्हणून आज स्वामीनं हिंद केसरी मैदानामध्ये फायनल साठी राहिला. असा हा चरेगावकरांचा स्वामी. बाबा नमस्ते. नमस्ते. मुलांना सांगितलं की आम्ही फक्त वडिलांच्या प्रेमासाठी बैल घेतलाय. काल काय आनंद होता तुम्हाला? बोला थोडस 2 शब्द तरी बोला. बोला ना बा. बाबांचं शब्द अनावर झालं. ऍक्च्युली ते त्यांच्या भावाला खूप मानतात पण आजपर्यंत एवढ्या वेळा मैदानात गेले पण कधी अपेक्षा नव्हते गेले. पण काल मी हॉलमध्ये बसले तेव्हा त्यांनी भावाच्या फोटोला नमस्कार केला. मी एवढंच म्हंटल की अण्णा आज स्वामी पळायला निघालाय काही करून त्यांची इच्छा आज पूर्ण झाली पाहिजे. आज हिंद केसरी बनवूनच तो आला पाहिजे. कारण मी बघितलं त्यांना आज मनापासून एवढं वाटतं की उद्या तो हिंद केसरी म्हणून आणि आमची काही अपेक्षा नाही बक्षीस नाही काय नाही. आज त्याला हिंद केसरी पुरस्कार आता मिळाला पळो नाही नाही पळो पण आम्हाला असं वाटतं की बास सगळं त्यानं जिंकलं. खरंच जिंकलं त्यानं सगळं. बघा हे खरं कुठलंही जे वैभव उभं राहतं ते कष्टातून उभं राहत असतं. जे आज सोनाली एंटरप्राइजेस ताईच्या नावानं गाडी पळते आणि तुम्ही ताईचं सुद्धा बोल ऐकलं. एक मनाला लावणारं बोल होतं सगळं. बघा आज त्यांनाही मुलं असतील त्यांच्याही घरात बाकीची लोक असतील परंतु ताईच्याच नावानं गाडी पळवली जाते. तर खरोखर हे एक वेगळंच आपल्याला या ठिकाणी गोष्ट पाहायला मिळाली. खरोखर तुम्हाला स्वामीला पुढच्या मैदानासाठी पुन्हा शुभेच्छा. आणि काय संदेश द्याचा आता बैलगाडी क्षेत्रासाठी एखादा? नाही माझं एवढंच सगळ्यांना अपेक्षा आहे प्रत्येकाचं एक नाही बैल म्हणजे शेतकरी असू द्या अपेक्षानं जातो मैदानात. पब्लिक मुळे जे बैलांचं नुकसान होतंय की नाही 1 नंबर चाकोरी 10 नंबर चाकोरी तर मैदानात चाकोरी देऊ नये. खूप वाईट वाटतं कारण बैल पुढं पळतो त्याच्या कष्टानं पळतोय पुढं पण पब्लिक मुळे बैल मार खातोय त्याचं खूप वाईट वाटतं. आणि असं आपण लोकांना नाही सांगू शकत की पब्लिकनं मारलं पब्लिकनं हे दिलं कोणाला एक्सप्लेनेशन नाही सांगू शकत. तर पब्लिकनं तसं आहे की नाही शांततेने सगळं जे मैदान आहे ना ते व्यवस्थित पार पाडणं तर ह्याच्यावर काही दिवसांनी बंदी येऊ शकते लोकांच्या ह्याच्यामुळे. आपण त्याच्या मुख्य जनावरांचं काळजी घेतोय सगळं करतोय पण एखाद्या दिवसासाठी आपण वाट बघत बसतो की ह्यांना काहीतरी मिळवावं. पण ते लोकांनी असं करू नये की सगळ्यांना एक हात जोडून नम्रतेची विनंती आहे की बाबा सगळ्यांनी स्वतःचा बैल म्हणून त्याची एक नाही मैदानात शिस्त पाळावी. नक्कीच बघा बघणारे जे प्रेक्षक असतील आपण आपल्या घरी बैल असू नसू मैदानात बाजूला उभं राहून अनेक बैल 1 नंबर करणारी बैल पब्लिक मुळे मार खाऊन शेवटला उतरतात. तर असं न करता नेहमी आपण बैलांवरती किंवा नंदीवरती प्रेम करा. आजची मुलाखत कशी वाटली? आता मिरवणूक आहे अख्खं गाव जेवण आहे तो सुद्धा कार्यक्रम नंतर होणार आहे. आपण व्हिडिओच्या स्वामी बैल आहे की नाही ती पैशासाठी कधीच पळत नाही. जे आहे की नाही ते एक प्रतिष्ठेसाठी किंवा एक शॉक म्हणून एक आनंद म्हणून वडिलांसाठी पळवलेलं आहे. कालचं एक उदाहरण आता ते रायफल बैलाच्या मालकाने तिथे आज सेवागिरी मैदान होतं पुसेगावचं तर जे त्याचं बक्षीस मिळालं ना ते त्या मालकाने बी मोठ्या मनाने आम्ही ते सगळं बक्षीस आम्ही ते सेवागिरी महाराजांच्या मठात आम्ही ते दान करून टाकलं. ते काहीच अपेक्षा नव्हती फक्त आम्ही एक नाही आनंदासाठी याला आजपर्यंत पळवलं इथून पुढे आम्ही आनंदासाठी पळवत राहणार. कुठलं एनडी शेट एनडी शेट मग पायरा बी तुम्हाला त्या तोला मोलाचा एका माणूस पायानं अपंग आहेत. हा लय फास्टर माणूस ही रायल माणूस रॉयल माणसं अशी मी माणसं आतापर्यंत बघितली नाही. एनडी शेट माग डिगे बरोबर डिस्लरीच्या बाटल्या आणल्या कोणाला येईल त्याला दे प्या. म्हणजे बैलावरती प्रेम जीव लावणारीच माणसं. अहो ती 1.5 पायानं सुद्धा लागलं पळायला ते गाडी बसलेली त्यांनी बघितली. आम्हाला पब्लिक मुळे काही कळलं नाही नक्की आपली बसली का. हा पर तो कॉकटेल बैल जसा बांधाय आणला हा तसं म्हटलं काहीतरी गडबड आहे मग आम्ही आपलं पुढे गेलो. नाही तर आम्हाला वाटायचं कॉकटेल एवढ्या गर्दीत तुम्हाला कळालं कसं केलं? हे ह्याच्यावर बघितलं तुम्ही मुलीला हिला विचारित हा फोनवर हा की बाबा गाडीत टीव्हीला ही लाव हो काय? त्यांच्या आणि लक्षात आहे. त्याच्यावर नक्की काय दिसतंय बघ. ही म्हणली गाडी आपली बसली. आनंद लय झाला सर. काय झालाय तर निकाल देस तर हे हलतंय ना. हा जेव्हा निकाल पोकारला तेव्हा मग हे उड्या मारायला लागला. नक्कीच शेतकऱ्याच्या घरचा आनंद काय असतोय बैल काय असतोय हे आपल्याला आज स्वामी बैलाच्या